नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तर अशी फ्रेश मॉर्निंग झाली होती आणि सकाळचे 7 वाजले होते. तर इथे माझी सकाळची कामं चालू झाली होती. पहिल्यांदा उठल्या बाकीचा स्वयंपाक करण्याआधी, चहा करण्याआधी माझं पहिलं काम असतं की किचन ओटा स्वच्छ करणं. तर रात्री झोपताना मी किचन ओटा स्वच्छ करूनच झोपते, पण तरीसुद्धा एक हात कापडाचा मारणं गरजेचं असतं. त्यानंतर मस्तपैकी असा चहा टाकला. पाऊस येत होता आणि मोस्टली मी गुरुवारच्या दिवशी पूजा झाल्याशिवाय काही खात पण नाही आणि पीत पण नाही. पण आज खूप पाऊस येत होता, असं थंड वातावरण झालं होतं. म्हटलं चला मस्तपैकी गरमागरम चहा घेऊया आणि मग आपल्या कामाला आणि देवपूजेला लागू. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. आणि सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. पाऊस येत आहे, पाऊस चालू झालेला आहे, हलका हलका बारीक पाऊस आहे. सो आता घरातलं म्हणजे थोडंफार आवरलेलं आहे. पूजा वगैरे करायची आहे. बऱ्याच दिवसातून आज मी देवपूजा करणार आहे, सेवा करणार आहे, कारण गेल्या 5-6 दिवसापासून खंड पडला होता आणि आज आहे गुरुवार. सो चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा आज गुरुवारची पूजा शेअर करू आणि जी काही गुरुवारचे सेवा उपाय मी करत असते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. आणि प्रवल झोपलेला आहे, तो झोपलेला आहे तोपर्यंतच पूजा केली तर व्यवस्थित होतं, नाही तर काही मन लागत नाही, कारण तो सारखा येतो मध्ये डिस्टर्ब करतो. त्यामुळे म्हटलं तो झोपलाय तोपर्यंत आपली पूजा वगैरे करून घेऊ, म्हणजे अगदी व्यवस्थित शांतपणे पूजा होते. आणि तो एकदा उठला की मग त्याचं आवरणं, खाणं पिणं, आंघोळ वगैरे असतं. आणि अजून मिस्टरांचा डबा पण बनवायचा आहे. तर इथे पीठ भिजत ठेवलेलं आहे, भाजी टाकलेली आहे. आता ते 2 पीठ भिजूपर्यंत आणि भाजी शिजूपर्यंत देवपूजा करून घेते. आणि मी गुरुवारची पूजा कशी करते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. चला तर आता पटकन चहा घेते आणि मग आपण भेटूया. तर चहा वगैरे झाला आणि त्यानंतर देवपूजेच्या तयारीला लागलो. तर इथे फुलं बघू शकता, किती सुंदर आणि मस्त फ्रेश अशी फुलं आज मिळाली होती. तर इथे पहिल्यांदा देवपूजा माझी अगोदर म्हणजे बाकीचे देव जे आहेत ते स्वच्छ करून त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं वगैरे अर्पण करून ज्या त्या जागी ठेवून दिलं होतं. आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे जे काही आहे ते करून घेतलं. तर गुरुवारच्या दिवशी मी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करते बघा. रोज तर शक्य होत नाही, पण गुरुवारच्या दिवशी या सेवा मी अजिबात चुकवत नाही. कितीही उशीर हो, या सगळ्या सेवा मी करतेच करते. तर पहिल्यांदा तामणामध्ये महाराजांची मूर्ती घेतली आणि त्यानंतर महाराजांना उटण्याने अंघोळ घातली. उटणं लावून महाराजांची मूर्ती स्वच्छ करून घेतली. त्यानंतर दुधाचा अभिषेक केला. मोस्टली मी पंचामृताचा अभिषेक करते, पण नेमकं आज दही नव्हतं किंवा संपलेलं होतं, तर म्हटलं चला दुधाचा अभिषेक करून घेऊ. तर इथे दुधाचा अभिषेक वगैरे करून घेतला. त्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ करून घेतली. आणि हे बघा, ह्या सगळ्या सेवा करताना आपला दिवा जो आहे तो प्रज्वलित असला पाहिजे. दिव्याच्या साक्षीने आपण सगळ्या सेवा ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत. तर महाराजांच्या मूर्तीवरती महाराजांची जी मूर्ती आहे त्यांच्या स्थानावरती ठेवून दिली. त्यानंतर महाराजांना अष्टगंध वगैरे लावला. गुरुवार आहे म्हटलं महाराजांना आज हिना अत्तर लाव्या. तर हिना अत्तर वगैरे लावून घेतलं आणि थोडीशीच मला मोगऱ्याची फुलं मिळाली होती, तर ती महाराजांना अर्पण केली. आपल्या महाराजांना मोगऱ्याची फुलं खूप आवडतात, तर तीसुद्धा महाराजांना अर्पण केली. महाराजांसाठी पाणी ठेवलं एका छोट्याशा तांब्यामध्ये आणि त्यानंतर त्यांची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घेतली. जे आहे आपलं स्वामीचरित्र सारामृत त्याचीसुद्धा पूजा केली. छानपैकी अशी रांगोळी वगैरे काढली. धूप दीप अगरबत्ती ओवाळून महाराजांची आरती केली आणि त्यानंतर मग महाराजांना नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवताना महाराजांना कायम जो आहे तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवा, साखरेचा, खडीसाखरेचा, दुधाचा दाखवा, कशाचाही नैवेद्य दाखवा, पण तो नैवेद्य दाखवताना महाराजां वाटी असो ताट असो तो चौकोनी मंडल काढूनच तुम्ही ते ताट वाटी जे आहे ते ठेवायचं. आणि नैवेद्यावरती न चुकता तुळशीचं पान हे ठेवायचंच, तरच महाराजांना आपला नैवेद्य पोहोचतो किंवा तो लागू होतो. बिना तुळशीच्या पानाचं कधीही नैवेद्य दाखवायचा नाही. तर इथे माझी देवपूजा झाली होती. छान अशी देवपूजा झाली. मला आज खूप छान प्रसन्न वाटत होतं. बऱ्याच दिवसातून महाराजांना अभिषेक पूजा वगैरे झालं, त्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं होतं.
तर इथे माझी देवपूजा झाली होती आणि त्यानंतर मग बाकीची घरातली कामं आवरली आणि त्यानंतर बाकीच्या ज्या काही गुरुवारच्या विशेष सेवा असतात त्या मी करून घेतल्या. त्यातली पहिली सेवा म्हणजे तुळशीला कच्चं दूध अर्पण करणे. बघा, दर गुरुवारी जर तुम्ही तुळशीला कच्चं दूध थोडंसं अर्पण कराल तर माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहतो आणि लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय जो प्रत्येक महिलेने दर गुरुवारी केलाच पाहिजे. तर ही सेवा करून झाल्यानंतर दुसरी सेवा म्हणजे आपल्या किचन ओट्याची. बघा, जिथे आपण अन्न शिजवतो, अन्नपूर्णे मातेचा वास असतो. अन्नपूर्णा माता आपल्या घरावरती प्रसन्न राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहण्यासाठी किचन ओट्याची पूजा करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि दर गुरुवारी आपण ही सेवा केलीच पाहिजे. दररोज तर आपल्याला शक्य नसतं, पण दर गुरुवारी ही सेवा आवर्जून केली पाहिजे. त्यानंतरची तिसरी सेवा किंवा उपाय म्हणजे जो आपला मुख्य प्रवेशद्वार असतो तो दर गुरुवारी मी स्वच्छ करून त्याच्यावरती हळद कुंकूचं स्वस्तिक काढत असते. बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं आणि यशाचं प्रतीक असतं. ज्या दारातून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याची सुद्धा पूजा झालीच पाहिजे. रोज शक्य नसेल तर दर गुरुवारी तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा न चुकता करा. नक्कीच या छोट्या छोट्या उपायांनी, सेवेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. माता लक्ष्मीचा, अन्नपूर्णा मातेचा आपल्या घरावरती आशीर्वाद राहत असतो आणि आपल्याला सुद्धा एक प्रकारचं समाधान, आपल्या घरामध्ये शांतता नांदत असते. तर इथे सगळ्या सकाळच्या सेवा माझ्या करून झाल्या होत्या आणि संध्याकाळचे 7 वाजले होते. तर तिन्ही सांजेची वेळ झाली होती आणि मग दिवा वगैरे लावून घेतला, आरती वगैरे लावली, धूप दीप लावून घरातलं वातावरण छान असं प्रसन्न केलं. आणि ज्यावेळी माझी पूजा चालू असते त्यावेळी प्रवल हमखास येतो, त्यालासुद्धा ती पूजा करायची असते, अगरबत्ती ओवाळायची असते, घंटी वाजवायची असते. तर माझ्यासोबत तोसुद्धा रोजच्या रोज या सगळ्या सेवा करत असतो. का माहीत नाही, पण रोज न चुकता तो ज्यावेळी मी देवापुढे बसे ना त्यावेळी तो येतोच येतो. कधीही तो चुकत नाही, न चुकता तो रोजच्या रोज येत असतो. तर इथे त्याचीसुद्धा पूजा झाली आणि त्याला मग बाहेर पाठवलं. आणि त्यानंतर मग मी बाकीची जी काही नित्यसेवा आहे, ज्या माझ्या दिवसभराच्या सेवा राहिल्या होत्या, मग नित्यसेवा म्हणजे तर इथे पहिल्यांदा नित्यसेवा करून घेतली. 3 अध्याय, 11 माळी आणि तारक मंत्र, जी माझी सेवा करायची राहिली होती. आणि बाकीच्या सेवा म्हणजे श्रीसुक्ताचं पठण असेल, विष्णू सहस्त्रनामाचं पठण असेल किंवा गुरुचरित्रामधील 14वा अध्याय, ज्या मी गुरुवारच्या विशेष सेवा असतात त्या मी दुपारी त्या सगळ्या सेवा करून घेतल्या होत्या. आणि माझी नित्यसेवा आणि 108 पारायणाची जी सेवा होती, म्हणजे एक पूर्ण ग्रंथ वाचायचा होता, ह्या 2 सेवा राहिल्या होत्या. तर इथे पहिल्यांदा नित्यसेवा करून घेतली आणि मग म्हटलं जी 108 पारायणाची सेवा आहे निवांत करू, कारण आत्ता शक्य नव्हतं, कारण अजून बाकीचा स्वयंपाक वगैरे होता, प्रवलचं खाणं पिणं होतं. सो ही सगळी सेवा करून घेऊ आणि त्यानंतर सगळी घरातली कामं आवरल्यानंतर, प्रवल वगैरे झोपल्यानंतर मग निवांत म्हणलं 108 पारायणाची जी सेवा आहे, जो स्वामीचरित्र सारामृताचा मला पूर्ण ग्रंथ वाचायचा होता, ती सेवा मी नंतर सगळी कामं आवरल्यानंतर, प्रवल झोपल्यानंतर केली. सो अशा माझ्या दिवसभराच्या सेवा असतात. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत आणि माझ्या सगळ्या दिवसभराच्या सेवा झालेल्या आहेत. तर खरं सांगू का, दिवसभर म्हणजे असं वाटतं की एकाच ठिकाणी बसून एकाच वेळेत सगळ्या सेवा कराव्यात, पण तसं होत नाही. टप्प्याटप्प्याने सेवा कराव्या लागतात, कारण प्रवल लहान आहे. सकाळी देवपूजा झाल्यानंतर मला सेवा अजिबात करायला मिळाली नाही. फक्त आरती वगैरे केली आणि एक जपमाळ केली आणि त्यानंतर मग बाकीच्या सेवा दुपारी थोड्या केल्या. मग दिवे लागणीला संध्याकाळी मगाशी तुम्ही बघितलं असेल त्यावेळी नित्यसेवा करून घेतली. आणि आत्ता 108 पारायणाची माझी सेवा चालू आहे, 108 दिवसाची. ते पारायण पूर्ण म्हणजे एक ग्रंथ वाचला. तर अशा सगळ्या सेवा ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने असतात, कारण प्रवल लहान आहे त्याच्यामुळे त्याला बघत अशा सगळ्या सेवा असतात. तर आजचा व्हिडिओ करण्याचं असं कारण की गुरुवारच्या दिवशी आपण कोणत्या विशेष सेवा केल्या पाहिजेत किंवा मी कोणत्या सेवा किंवा उपाय करत असते. बघा, आपल्याला रोज शक्य होत नाही ना, तर गुरुवारच्या दिवशीसुद्धा म्हणजे गुरुवारच्या दिवशी तरी आपण या सेवा अजिबात चुकवल्या नाही पाहिजे.
मग त्यामध्ये नित्यसेवा आपण करत असतो. मग नित्यसेवा करते, त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठण गुरुवारी करत असते. त्याचबरोबर गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्यायाचं सुद्धा पठण करते. त्याचबरोबर आता नित्यसेवा आहे, त्याचबरोबर जे काही 108 पारायणाचं सेवा आहे त्यातलं एक पारायण माझं होतच असतं. त्याचबरोबर ज्या काही आपल्या उपाय असतात गुरुवारी करायचे ते गुरुवारच्या दिवशी मी आवर्जून करत असते. अर्थात आपल्याला रोज शक्य होत नाही, तर गुरुवारच्या दिवशी तर चुकवलं नाही पाहिजे. तर जे काही बघा गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करणं असेल, लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय, आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिकचं चिन्ह असेल किंवा आपली किचन ओटा स्वच्छ करून त्याची पूजा करून घेणं असेल, ह्या सेवा ज्या आहेत त्या गुरुवारच्या दिवशी आपण आवर्जून केल्या पाहिजेत. या सेवांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडत असतो आणि आपल्याला असं वाटतं की या बारक्या छोट्या मोठ्या सेवा उपाय करून काय मिळतं, पण खूप मोठा अनुभव आपल्याला येत असतो. अनेक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. माता लक्ष्मीचा, त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा सुद्धा आपल्या घरावर परिवारावरती आशीर्वाद राहत असतो. तर हे सगळे जे काही उपाय, या सगळ्या ज्या काही सेवा असतात त्या मी आवर्जून गुरुवारच्या दिवशी करत असते. कितीही वेळ हो, अजिबात गुरुवारच्या दिवशी मी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक असेल, उठण्याने आंघोळ असेल, कितीही वेळ झाला तरी अजिबात चुकवत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. गुरुवारची सेवा माझी कशी वाटली ती सांगा. आणि हो, मला दुपारी एका ताईंची कमेंट आली की जी आपण 21 दिवसाची सेवा चालू करणार आहोत त्या सेवेमध्ये परान्न वर्ज्य म्हणजे वर्ज्य आहे का, किंवा परान्न खाल्लं तर चालतं का. बघा, जे काही आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही परान्न वर्ज्य करू शकता. असा काही नियम नाही आहे त्यामध्ये की परान्न वर्ज्य केलं पाहिजे. बघा, परान्न आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणामध्ये या सगळ्या जे काही नियम आहेत ते आपण पाळावेच लागतात. ह्या सेवेमध्ये असा काही नियम नाही की तुम्ही परान्न वर्ज्य करा वगैरे, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून परान्न वर्ज्य करू शकता. पण आणि जर वर्ज्य केलं असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला इमर्जन्सी असेल, म्हणजे खावं लागणारच आहे बाहेर जाऊन, तर तुम्ही त्यावेळी 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा. ते जेवण म्हणजे परान्न खात असताना तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्राचं म्हणजे गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही परान्न घेऊ शकता. असं काही नाही, तर परान्न तुम्ही खाऊ शकता आणि नाही खाल्लं तर अतिशय उत्तम, तुमच्या इच्छेवरती आहे. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन आणि गुरुवारच्या दिवशी मी कोणत्या आवर्जून गोष्टी पाळते. बघा, गुरुवारच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून नाही केल्या पाहिजेत. तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही कधीच मी डोक्यावरून पाणी घेत नाही. यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो वीक होतो. आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्ताने, प्रत्येक व्यक्तीने म्हटलं तरी चालेल की पिवळं वस्त्र परिधान करावं. बघा, पिवळा रंग हा आपल्या गुरूंचा आवडता रंग आहे. दत्तगुरूंचा, स्वामी महाराजांचा आवडता रंग आहे. बृहस्पतींना आवडता रंग पिवळा आहे. आणि आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी, गुरुबळ मजबूत होण्यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण पिवळं वस्त्र परिधान केलं पाहिजे. तर गुरुवारच्या दिवशी मी न चुकता पिवळं वस्त्र परिधान करते. बघा, गुरुबळ स्ट्रॉंग असणं किंवा मजबूत असणं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. आयुष्यामध्ये आपल्या गुरूंचा आपल्या पाठीशी आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर कधीही गुरुवारच्या दिवशी नखे कापायचे नाहीत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आवर्जून पाळते. गुरुवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणत्या गोष्टी कराव्यात, ह्यासुद्धा मी गोष्टी पाळते. त्याचबरोबर या सेवा आणि उपाय गुरुवारच्या दिवशी मी नक्कीच करत असते. आणि प्रत्येक स्वामी भक्ताने या गोष्टी रोज शक्य नसल्या तर गुरुवारच्या दिवशी तरी नक्कीच केल्या पाहिजेत. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.